सांगतो की या ठिकाणी ज्या लढती होत आहेत त्या तुल्यबळ आहेत, त्या विकासावरती लढल्या जाव्यात, धर्म आणि जातीच्या पुढे जाऊन निवडणुका लढल्या जाव्यात। मी हंडेवाडीमध्ये 2012 पासून राहतोय आणि 2014 पासून या ठिकाणी माझं मतदान आहे। 1 वर्षापूर्वी आमचं 38 गावं ही नगरपालिकेत नव्याने समाविष्ट झाले आहेत। त्याच्या अगोदर हंडेवाडी आणि अवतडेवाडी अशा प्रकारची आमची ग्रामपंचायत होती आणि ही आमची पहिली निवडणूक असणार आहे की जी पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत असणारी नगरसेवकांच्या संदर्भातली पहिली निवडणूक आहे। दादा सर, तुमच्याकडे आता जे मतदारांकडे तुमच्यासारख्या सगळ्या मतदारांकडे उमेदवार मत मागायला येतात, प्रचार करायला येतात, तेव्हा बसून अगदी निवांत बसून तुमच्या समस्या कोणी जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे? मी ज्या सोसायटीमध्ये राहतोय, स्वप्नपूर्ती कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, तर या सोसायटीच्या अंतर्गत कालच्याच दिवशी माझ्याकडे जे मुख्य पक्ष आहेत की भाजपा असेल, शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल, यांचे सर्व उमेदवारांनी आमच्या सोसायटीमध्ये सदिच्छा भेट दिलेली आहे आणि त्यांनी त्यांचं विजन ह्या पुढच्या पंचवार्षिकमध्ये काय असणार आहे याबद्दल सर्वांना आम्हाला त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे। आणि ते विश्वास ठेवणं योग्य तुम्हाला वाटत आहेत का? निवडणुकीच्या संदर्भाने जी दिलेली आश्वासनं असतात तर ती विश्वास ठेवण्यापेक्षा त्या मागची भावना त्या उमेदवारांची काय आहे याचा असेसमेंट सुजाण नागरिक करतील आणि त्यानुसार मतदान करतील अशी आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते। आता तुम्ही बघत आहात माझ्या हातामध्ये प्रत्येक पक्ष, प्रत्येक उमेदवार 41 प्रभागामध्ये जेवढे उमेदवार उभे आहेत त्यांना आपण एक फळांचं नाव दिलेलं आहे। तर तुम्हाला ॲज अ नगरसेवक म्हणून इथे कोणतं फळारूपी नगरसेवक बघायला आवडेल? या ठिकाणी मी कोणता नगरसेवक बघायला आवडेल फळाच्या नावापेक्षा माझं थोडंसं वेगळं मत आहे या संदर्भात की जसं की भारतीय लोकशाहीमध्ये आपलं गुप्त मतदानाला अजूनसुद्धा सर्वोच्च प्राधान्य आहे, त्यामुळे सुजाण नागरिक गुप्त पद्धतीने मतदान करतील। तर मी आता फळाचं नाव घेणार नाही, फक्त एकच सांगतो की या ठिकाणी ज्या लढती होत आहेत त्या तुल्यबळ आहेत, त्या विकासावरती लढल्या जाव्यात, धर्म आणि जातीच्या पुढे जाऊन निवडणुका लढल्या जाव्यात। जे उमेदवार ज्या पक्षाचे ज्या पद्धतीने आमच्यासमोर प्रेझेंटेशन देतील विकासाच्या मुद्द्यावरती, त्याच्यावरती आमची भूमिका असणार आहे। कारण या ज्या नगरपालिकाच्या निवडणुका आहेत त्या ह्या देशाचं अर्थव्यवस्थेचं धोरण ठरवणारं नसतील किंवा परराष्ट्रीय धोरण ठरवणारं नसतील, तर या आमच्या इथं ज्या स्थानिक समस्या आहेत की म्हणजे वॉटर, गटर आणि मीटर अशा प्रकारची जी काही निवडणूक या ठिकाणी लढली जावी आणि ह्याच लोकांच्या समस्या आहेत, तर त्याच्यावरती जो काम करणार आहे तो कोणत्याही पक्षाचा असेल तर या ठिकाणचे सुजाण नागरिक त्याला 100% मतदान देतील आणि तसंच द्यावं असं मी या ठिकाणी सर्वांना आवाहन करतो आहे।